मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. Ah
तरी शूर इयर काय ती बापुडी तीर अहंकाराची गोडी पण ऐशा नावे देवदरी जो तो भावे येर काय ती बापुडी तीर अहंकाराची गोडी तुका मने चावे सत कीर्तीने बरवे येर काय ती बापुडी तीर अहंकाराची गोडी विठ्ठला जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर काय ती बापुडी तीर अहंकाराची गोडी सुख करता दुःख
चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून येतात काय माझी वाणी मानिला संताशी रंग उचिताशी आपल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करायला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता जमलेले श्रोते सज्जन परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण हिंदुत्व सम्राट जगमान्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाठ्यातील चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील उत्कृष्ट असा अभंग आहे विठाला अभंग चार चरणाचा आहे जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातील आजचा हा सोहळा आमचे मृदंगाचार्य आसाराम महाराज साबळे गुरुबंधू बाबासाहेब महाराज उगले आणि खास आजचा जन्म ज्ञानेश्वरीचा जन्म आहे आज या जन्माच्या उत्सवानिमित्त आम्ही खास गायनाचार्य संगीत विशारद हरिभाऊ महाराज काळे आणि अंकुश मामा तसेच संस्थेतील विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ज्ञानेश्वरीच्या जयंती निमित्त आहे आपल्याला अभंग सोडवायचा प्रयत्न करायचा आहे कार्यक्रम रंगत कसा असतो गुरुजीची साथ असल्यावर कार्यक्रम रंगल का आणि एवढ्या कार्यक्रमाला आमचे रावसाहेब रोंगे गुरुजींचा कार्यक्रम त्यांचं सहकार्य आणि रावसाहेब यादव यांची सिस्टीम या सगळ्यांच्या जीवावर आपला कार्यक्रम करायचा आहे आपण सोडायचा प्रयत्न करायचा विठाला आता जिंकावा कोणतीही गोष्ट जिंकायची म्हणल्यानंतर लढाई लागते बरोबर उदाहरणार्थ निवडणूक जिंकायची म्हणलं तरी लढाईच मग लढाया चौकडे घरात लढाया दारात लढाया बाहेर लढाया देशात लढाया राज्यात लढाया मग लढायला कारण काय महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जन आणि मन रात्री झोपल्याबरोबर आपल्याला दोन मन असतात बरोबर एकदा आपण झोपल्यानंतर आपण अशी काळजी करतो आपण कोणाला त्रास दिलाय आपलं मन आपल्याला भांडत रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग तर मग भांडणाला कारण काय क्रोध भांडण कोण करत क्रोध हा भारत देश आहे बरं का हा महाराज मंडळी हा भारत देश आहे हा भारत देश म्हणल्यानंतर अवयव समजून घ्या हा जम्मू काश्मीरचा भाग आहे आता मोकळा झालाय हा जम्मू काश्मीरचा भाग हा मध्य प्रदेशचा भाग हा गुजरातचा भाग आता इतर अवयव तुम्ही समजून घ्या या शरीररूपी देशामध्ये क्रोध नावाचा मोठा अतिरेकी शिरलाय पहा मग तो अतिरेकी बाहेर काढायला पाहिजे या क्रोधामुळं काही लोकांचे संबंध तुटले काही तुटणार आहेत गैरसमज वाढले वाईट प्रसंग घडायला लागले त्या किरकोळ गोष्टीवरून बरोबर त्या कुणामुळं क्रोधामुळं कीर्तन क्रोधामुळं झालंय मग तुम्ही म्हणणार क्रोध नकोच का क्रोध पाहिजे पण जिथं वापरायला पाहिजे तिथं वापरायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलंय अन्याय करणं पाप आहे पण अन्याय सहन करणं महापाप आहे जिथं जिथं आपल्यावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी क्रोध येणं जरुरीच आहे परंतु शक्यतो क्रोध टाळा आणि संसार चालू द्या पुढं क्रोध काढायचा कशाने हा क्रोध शरीर रूपी देशामध्ये क्रोध नावाचा अतिरेकी शिरलाय काढायचा कशाने त्याला सैन्य पाहिजे का नाही अतिरेकी बाहेर काढायला नामाची शक्ती प्रेमाची ताकद नाम आणि प्रेम हे सैन्य एकत्रित होऊन तो अतिरेकी बाहेर काढायचा आहे पण नाम आपण कवा घेतो कवा प्रेम करतो प्रेमाचा काळ संपत चाललाय ना
प्रेम संपत चाललंय विद्यार्थी मंडळी. प्रेम राहिलं नाही. प्रेम नुसतं मोबाईल मध्ये उचकीत चाललंय बा. नुसते मोबाईल नुसते उचकीत बसलेत. मोकार उचकीत बसलेत. अहो काय सांगावा, या इलेक्ट्रॉनिक ह्या खेळाने काही लोकांचे संबंध तुटलेत. अहो काय सांगावा, एका घरामध्ये एक आमची माऊली टीव्हीची चॅनल मध्ये पाहत होती कार्यक्रम. बिचारी ते आलं ना व्हॉट्सअप वगैरे, आपलं घर सुटून त्यांच्याच घरात गेलो. आता त्यांच्या घरात गेल्यानंतर त्यांना म्हटलं आले आपले पाहुणे कोणीतरी. ते चॅनल वाले ते मावशी बघत होते चॅनल, गेले आतमध्ये चहा टाकायला. बसा चहा टाकायला. आता ह्यांचे मालक आले. आता ते फेसबुक वालं होतं. ती फेसबुक उचकीत ही बरोबर घरी आलं. त्याला वाटलं आपण शेजाऱ्याच्या घरी आलो. ती गेलं ना पुढे निघून. इतका पचका झालेला आहे. प्रेम संपत चाललेलं आहे. नाम संपत चाललेलं आहे. नाम घेतल्यानंतर प्रेमाने सोडवणूक करायची. नामाची प्रेमाची ताकद जर झाली आणि हे सैन्य तयार झालं तर तो क्रोध रूपी अतिरेकी बाहेर निघणार आहे. तो अतिरेकी बाहेर निघत नाही. त्याला 5 लेकरं होते त्या अतिरेक्याला. त्याचं लग्न होतं अतिरेक्याचं. 5 लेकरं होते. नीट ऐका. आता 5 लेकरं. थोरला अहंकार, दुसरा वैर, तिसरा संशय, 2 मुली निंदा आणि चुगली. 5 अतिरेक्याचं गबाळ तयार झालं. हे 5 अतिरेकी पिल्ल झाले. त्याला संसार चालायला लागला पुढं. आणि हा मेन क्रोध रूपी अतिरेकी रिमोट कंट्रोलने सगळा देश पोखरीत चालला. मग आता नामाची प्रेमाची शक्ती कमी पडायला लागली का काय बा? नाम घ्यायला काय झालं तुम्हाला? प्रेम घ्यायला काय झालं? या शक्तीमुळे या अतिरेक्यांचे गबाळ बाहेर फेकून द्यायचे. पण नाही ना. आता थोरला मुलगा अहंकार, संशय आणि वैर ही 2 मुलं जुळे. किती मुलं एकंदरीत? 5 मुलं, 5 लेकरं. त्या कोणाला? क्रोध रूपी अतिरेक्याला 5 लेकरं. बरोबर बोलत चला. थोरल्याचं नाव काय? अहंकार. आता दुसऱ्या जुळे संशय आणि वैर. बरोबर. 2 मुली निंदा आणि चुगली. आता थोरला मुलगा इतका विचित्र, अहंकार नावाचा थोरला मुलगा. ह्या अहंकारामुळं काही लोकांचे संबंध तुटले. कुणी कोणाला बोलायला तयार नाही. इतका वाईट आहे तो अहंकार. इतका वाईट आहे. त्या अहंकारामुळं काही निवडणुकीत हारणार आहेत लोक. आणि कुणाचे संसार नीटनेटके चालणार नाही. तो अहंकार घेऊन जर पुढे चालला, अहो किती मोठा होऊ द्या, संतांपेक्षा कोणी मोठं नाही. मातीत चालावं लागत. मातीत, हवेत चालू नाही. सर्वसाधारण लोकांप्रमाणे चालला तर तो ठीक आहे, संसार पुढे जातो. पण तो अहंकार एवढा विचित्र मुलगा आहे. अहो महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय, अहंकार केला तुका समाजाला माहित होतं तो बिचारा लहरी आहे. राजाने घोषणा केली, कुणी काय लक्ष द्यायना. पण एक साधू गेले त्या ठिकाणी. सकाळी 8 वाजले होते. रांगेमध्ये उभं राहिले. प्रधान आले, जय हरी महाराज, आज इकडे कुणीकड? ते म्हणजे राजांची कालची घोषणा. राजाने फतवा
या देशामध्ये या नगरीमध्ये जो कोणी अगोदर येईल त्याला या देशाचा राजा बनवण्यात येईल. ठीक आहे म्हणून आलो मी. बरं चला म्हणले. चला म्हणल्यानंतर प्रधानाने त्या महाराजाला घेऊन राजाकडे गेले. आता राजाने घोषणा केल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला राजा बनवण्यात आलं. महाराज मंडळी लक्षात राहतात. राजा बनवण्यात आल्यानंतर मग दुसरी मंडळी पहिली मंडळी टेन्शन आलं ना त्यांना की हा कोण मागून आला आणि तिथं बसवलं त्याला. राजे कान के कच्चे साधू दिल के कच्चे. मग या राजाला भरवण्यात आलं की हा कोणी साधू वगैरे नाही त्यांना राजा बनवताय तुम्ही. हा अतिरेकी आहे. आपला देश उडवायचा प्रयत्न आहे त्याचा. आता जुना राजा पळतच आला बा. जुना राजा पळत आल्याबरोबर त्याला सांगितलंय खाली उतर, खाली उतर. एवढं का टेन्शन यायला? काय झालं? काय खाली उतर अगोदर. तो बिचारा नम्र होता, साधू होता, कपडे फाटके पण विचार पक्के. खाली उतरल्या बरोबर काय या गादीवर बसायचं नाही पुन्हा. काय झालं? काय माझं काय चुकलं? काय नाही म्हणले गादीवर बसायचं नाही. आता दुसरं शिष्टमंडळ होतं राजांना भेटा आलेलं. त्या शिष्टमंडळ म्हणलं ह्यांची झडती घ्या. हा कोणी साधू नाही, तो तिथं बसवलेला अतिरेकी आहे, त्याच्या घराची झडती घ्या. ते म्हणले कशाला झडती घेता? काय नाही हो माझ्याकडे. तो साधू रूपी तो राजा झालेला गयावया करायला लागला. म्हणजे शिष्टमंडळ काय ऐकायला तयार नव्हतं. मग त्यांनी काय केलं? घराची झडती घ्या म्हणला राजा जुना. घराची झडती घेतल्याबरोबर एक मोठी पेटी आणली आणि समोर पाहिली. मग त्या अतिरेक्याचं गव्हाळ त्याच्यात होता असा समज झाला यांचा. मग शिष्टमंडळ म्हणले फोडा. राजाने आदेश दिला फोडा. तर तो राजा तो साधू गयावया करायला लागला. जो राजा झालता, अहो माझी फोडू नका हो, त्याच्यात इज्जत आहे. माझी फोडू नका हो, माझी पेटी फोडू नका. फोडा म्हणतो तुम्हाला, याच्यात गोम आहे म्हणले. शिष्टमंडळ म्हणलं याच्यात इज्जत नाही, याच्यात गोम आहे. हा देश उडवण्यासाठी हा साधूचा रूप घेऊन राजा बनतोय म्हणले. सर्वांच्या देखत राजाने आदेश दिला. शिपायाने ती फोडून टाकली पेटी. आता पेटी फोडल्यानंतर आतमध्ये ग्रंथ निघले, सद्गुरूची मूर्ती, ज्ञानोबा तुकोबाची गाथा सगळं निघलं त्याच्यामध्ये. सगळे शांत झाले. सगळं शांत झाल्याबरोबर म्हणले काय होता असं इज्जत? काय नाही म्हणले. अहो मी त्या खोलीमध्ये जातो, सुटकेस उघडतो, सद्गुरूचं दर्शन घेतो. सद्गुरूचं दर्शन घेतल्याबरोबर ग्रंथाचं दर्शन घेतो, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतो. आणि दर्शन घेतल्यानंतर सांगतो की ज्या मी गादीवर बसल समाजाचंच कल्याण करणार. माझ्या डोक्यात अहंकार घुसू देऊ नको विठाला. आता हा थोरला मुलगा बरोबर. अतिरेक्याचा गबाळ माहिती तुम्हाला किती झालंय? 5. थोरला अहंकार. दुसरा संशय. कीर्तन ऐकताय तुम्ही? संशय आणि वैर 2 लेकर. संशय. एका गार्डन मध्ये राजा आणि प्रधान फिरता साधू आले. प्रधानाचं अचानक लक्ष गेलं त्या साधूकडे. का मोकार फिरतायत म्हणले हे साधू? हे महाराज मंडळी का फिरतायत? का फिरतायत म्हणले हे? आता प्रधानाला म्हणले घ्या बोलून त्याला इकडं. बोलून घेतलं त्याला. म्हणले पिशवी तुझ्याकडे काय म्हणले त्याच्यात? ते म्हणले काय ह्याच्यात? पिशवीत म्हणले माझे आई वडील आहेत, माझे माय बाप आहेत. असं दाखवा बरं माय बाप. ठीक आहे भाऊ. प्रधानाने आज्ञा दिली. त्या साधूने काढलं तर त्याच्यामध्ये 2 ग्रंथ होते. 2 ग्रंथ. एक गाथा आणि आज जन्म झालेली ज्ञानेश्वरी. आणि ते 2 माय आणि बाप. ज्ञानेश्वरी आई, गाथा बाप. संत ज्ञानेश्वर महाराज आई माऊली बरोबर आणि संत तुकाराम महाराज बाप. तुम्ही संत माय बाप कृपावंत. हे 2 माझे आई वडील आहेत म्हणले. गाथा आणि ज्ञानेश्वरी माझे आई वडील आहेत. संत तुकोबा आहे, संत ज्ञानेश्वर आहे. हे 2 जण आई वडील आहेत. माझे माय बाप त्या पिशवीत आहेत म्हणले. अरे बापरे. ग्रंथ आपले ग्रंथात काय हो?
प्रधान मला असं ग्रंथात तरी काय आहे बरं तुमच्या त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? आज जन्म झाला ज्ञानेश्वरी त्याच्यात काय आहे? आता अभिमानाने सांगितलं, गर्वाने नव्हे, अभिमानाने सांगितलं साधूने. अहो म्हणले या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी घ्या तुम्ही, एक तरी ओवी अनुभवाची, एक तरी ओवी अनुभवाची, एक तरी ओवी साधूने सांगितलं अख्खी ज्ञानेश्वरी कशाला पाहिजे तुम्हाला? एक ओवी घ्या म्हणले, एक ओवी. आता प्रधान फकीरच होत, सांगितलं भाऊ त्यांनी, हा द्या बरं एक ओवी. सहज पान उलटलं साधूने, सहज पान उलटलं. घ्या म्हणले ओवी. हा काढा पेन आणि पेन कागद काढा. पेन कागद काढले, एक ओवी. मला सांगायचं संशय, बरोबर? संशयावर आलोच ना कोणी. ओवी घ्या म्हणले, एक पेन काढा, कागद काढा. घेतला भाऊ, घ्या. सहज पान उलटला आणि ओवी निघली त्याच्यात एक. मनोनी संशयावरी थोर, अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघोर प्राणी अशी. ही ओवी दिली, त्यांनी लिहून घेतली, साधूला दक्षिणा दिली आणि साधू निघून गेले. जगाचं कल्याण करण्यासाठी संत येत असतात. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, जगतवी मरोपकार, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. परोपकार करण्यासाठी संत येत असतात. इथे उपकारासाठी संत इथं आलेले, उपकारासाठी आलेले आहेत. आपल्यावर काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मग संतांना दक्षिणा दिली, ते संत निघून गेले आणि ओवी घेतली. ती ओवी घेतल्याबरोबर राजाने खिशात ठेवली आणि घरी आला. घरी आल्याबरोबर सर्वात अगोदर आनंदाची बातमी राणीला दिली. ती राणीने उघडली. ते म्हणले, राजेसाहेब म्हणले, राणी साहेब, आज आम्हाला एक साधू भेटले गार्डन मध्ये आणि त्या गार्डन मध्ये एका साधूने आम्हाला ओवी दिली. ती ओवी त्या राणी साहेबांनी वाचली. राणी पारमार्थिक होती. पण त्या राणीने घेतली ती ओवी आणि आपल्या बेडरूम मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलं. त्या वेळेला पेंटर होते, डिजिटल बोर्ड नव्हता त्यावेळेला. पेंटरला बोलवलं
ती ओवी मोठ्या अक्षरामध्ये लिहिली. म्हणून संशयावली थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघोर प्राणी अशी. पेंटरला दक्षिणा दिली. पेंटर निघून गेला. कुटुंब बसलं आणि राजा शिकारीला निघून गेला. शिकारीला निघून गेल्याबरोबर प्रभारी राजा कोण? राणी. राजाच्या गाड्यावर राणी बसली. राजा शिकारीला निघून गेला. आता त्याच गावामध्ये एक शाळा होती, कॉलेज होतं. कॉलेजमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम होता. गॅदरिंगचा कार्यक्रम. आता गॅदरिंगचा कार्यक्रम होता. सगळ्यांनी भाग घेतला. राजाचं पात्र करण्यासाठी एकही पोरग लायकीचं नव्हतं शाळेत. सगळं व्यसनाने बरबटलेलं होतं. आम्ही व्यसनावर कीर्तन करतो आणि व्यसनावर कीर्तन केल्याच पाहिजे, व्यसन केल्याच नाही पाहिजे. दारू गांजा मद्य यारो अक्कल को जाती है. दारू गांजा मद्य यारो अक्कल को जाती है. अपने पल का काम खर्च कर, अपने पल का काम खर्च कर, मुझे मखिया दादी बने नारदाच्या गादीवरून. व्यसन करायचं, मोठ्याने बोला, व्यसन करायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? व्यायाम. काय करायचं? सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे. नाही व्यायाम केलं ना, आता पुढचा काळ आहे तुम्हाला सांगतो. अजून 25 वर्षांनी बाळाचं जावळं पांढरं काढावं लागल इतकी हापऱ्यात अन्न व्हायला लागले. कमकुवत परिस्थिती होत चाललेली आहे. ही इतकं गबाळ घाण खातो आपण, बळच खातो, तरी सुद्धा व्यसन करताना जी प्यायला नाही पाहिजे ते प्यायचंच नाही. जी प्यायला पाहिजे ते दूध एकदम स्वस्त. अगं ज्ञानेश्वरीच्या ओवीत आहे, दूध पवित्र आणि गोड आहे. ओवीमध्ये सांगितलं किती पवित्र गोड आहे, किती दूध आहे, किती खास आहे. बरोबर. त्याच्यामुळे तब्येत चांगली. आता ग्रामीण भागात अजूनही मुलं चांगली आहेत, निवार पोर आहेत. बरोबर. आशय बाचाच आहे माझा. निवार पोर पोरं चांगले आहेत ना ग्रामीण. ग्रामीण मध्ये आता अवघड आहे. आता दृष्टांत एक सांगावंच लागतो याच्यात. मुलगा राजाचं पात्र घेण्यासाठी एकही लायकीचं नव्हतं. अहो खाऊ खाऊ खाल झाले. हरिभाऊ महाराज आणि मी आळंदीला गेलो. आळंदीहून येता येता जेजुरीला आलो. आता जेजुरीचं दर्शन घ्यायला चाललो होतो आम्ही. पायऱ्या चढलो थोड्या. आता पायऱ्या चढल्यानंतर तिथं गर्दी होती बुवा बऱ्याच ठिकाणी. वरती निम्यात आल्यानंतर हरिभाऊ महाराजांना कार्यक्रम काय बघू. कार्यक्रम तिथं पाहताना नवीन जोड पाहतं ग्रामीण भागातलं, नवरा आणि नवरी. पाहायचं बुवा इथं काय भानगड आहे बुवा. तिथं नियम आहे का काय काय माहिती नाही, पण नवरदेव खाली बसतो, नवरी खांद्यावर बसती. 5 पायऱ्या चढत येत आणि निघून जातात. ग्रामीण भागातली जी मुलं आहेत नवरदेव नवरी यायचे सणा खाली बसायचे, नवरी खांद्यावर पटापटा निघून जायचे. आता मुंबईवरून एक जोडा आला. दादा 35 किलोचा, वहिनी 55 किलोची. बघा आता कुठून जोडा आला. मुंबईहून जोडा आला. दादा 35 किलोचा, वहिनी 55 किलोची. आता हरिभाऊ महाराजाला म्हणलं बुवा दर्शन पुन्हा घेऊ, हा कार्यक्रम अगोदर बघू बुवा. आता तिथं गेल्यानंतर ही जोडी, आता तिथलं मंडळ होतं ते म्हणले दादा तुम्ही खाली बसायचं, वहिनीला खांद्यावर बसवायचं, 5 पायऱ्या चढायच्या आणि वरती निघून जायचं. दादा म्हणलं हा नाही बुवा जमायचं. ते मग मंडळ म्हणलं काढ 500 रुपये.
ते म्हणलं एवढं सारा 500 काय म्हणला असं आहे का हा म्हणलं ठीक आहे बसतो म्हणला बळेबीन शक्ती बोलू नये तरी दादा खाली बसला 55 किलोची वहिनी खांद्यावर बसली आता दात खाऊन उठलं असं दात खाऊन उठल्याबरोबर टार आवाज आला एकदम पॅन्ट फाटली दादाची गेले पुढं पोर मी काय मानायची आत कळत आहे 2 पायऱ्या चढल्या की तिच्या दमा टाकून दिली वा खाली आणि असं पोटाला हात लावून बसलो तिथं वाकून बसलो पोटाला मी गेलो म्हणलं दादा काय झालं म्हणलं आतूनच कोणकडे गेले कळा नाही बा सांगायचं तात्पर्य बडे बडे बाते वडापाव खाते बरोबर कंबर मिलाते व्यायाम करा निर्व्यसनी राहा चांगलं आयुष्य जागा हे व्यसनातून सांगतोय बरं आपल्याला यायचंय बरोबर राजाचं पात्र घेण्यासाठी मग शिष्टमंडळ सरांचं म्हणले राजासाहेबाला एक मुलगी आणि राजासाहेबाला एक मुलगी होती राजकुमारी तिच्याकडे गेलं शिष्टमंडळ आता राणी त्या ठिकाणी बसले जय हरी या कुणीकडे गेलं येणं हा म्हणले या बसा आमच्या गावामध्ये शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी राजाचं पात्र घेण्यासाठी आपल्या ताईला मागणी घालण्यासाठी आलो राणी साहेबांनी ऐकलं राणी साहेब म्हणले तिची हरकत नसेल तर काहीच हरकत नाही माझी राणीला विचारलं राणीने तेच उत्तर दिलं मग राजकुमारला विचारलं म्हणले ओके ते म्हणले ओके स्क्रिप्ट दिली पाहिली आता मला याच्यातून सांगायचं संशय बरोबर मग त्या ठिकाणी कॉलेजचा कार्यक्रम सुरू झाला आता ती मुलगी झोपती रोज झोपती 9 वाजता बिचारी आणि कॉलेजचा कार्यक्रम झाला सुरू 12 वाजले कार्यक्रम चांगला जातिवंत राणी राजकुमारी जातिवंत चांगला कार्यक्रम केला आणि निघाली परत सन सरांच्या शिष्टमंडळाने राजवाड्यापर्यंत त्या राजकुमारीला सोडलं आणि निघून गेले तोपर्यंत 12 वाजले तड गेली आपल्या महालामध्ये आणि राणी साहेब तिथे झोपल्या होत्या त्याच्या शेजारी जाऊन झोपले कोण झोपले राजकुमारी बरोबर झोपल्या बरोबर तिने जातानाच टोप डोक्याचा उमरेट ठेवला तलवार उमरेट ठेवली आणि बिचारी झोपी गेली राणीने पाहिलं माझी तायडी आली म्हणून तिच्या तोंडावर शाल टाकली एवढ्यात राजांची स्वारी आली शिकार नाही झाली टेन्शन मध्ये आले सन पाहतो तर भयानक चिन्ह डोळ्यासमोर कोण झोपले बुवा मग पाहिलं उमऱ्याजवळ पाहिलं टोप तलवार मागचा पुढचा विचार नाही केला तलवार घेतली खास कमी काढली एका गावात 2 तुकडे करणार एका गावात 2 तुकडे करणार ती ओवी पाहिली मनोनी संशयावरी थोर अनेक नाही पाप घोर हा विनाशाची वाघोर प्राणी अशी म्हणले कोण आहे बघावा ना मग तलवार त्याने खाली ठेवल्याबरोबर शाल काढली आणि तिची आई तिच्या जवळ आईच्या जवळ तायडी झोपली होती माय लेकरं झोपले एका ओळीमुळे एक जीव वाचला काय ताकद आहे त्या ज्ञानेश्वरीत वातावी ज्ञानेश्वरी वातावी ज्ञानेश्वरी
सगळ्यांच्या घरी ज्ञानेश्वरी आणि गाथा पाहिजे आणि त्याचं दररोज एक ओवी किंवा एक अभंगातलं एक चरण रोज अंमलात आणायचं आपल्याला. विठाला विठा दुसरे दोन जुळे संशय आणि वैर. आता थोरला अहंकार झाला, संशय झाला, वैर, संशयहून वैर. तिसरा अतिरेकी. बरोबर आहे ना? इतकं वाईट आहे ना. पहा, एक खरीखुरी घटना आहे. एक मोठं शहर असतं, त्या शहरामध्ये नवरा बायकोचं कुटुंब संसार करीत असतं चांगलं, आणि त्यांना 8 वर्षाचा बाळ्या नावाचा मुलगा. आता तो बाळ्या गेल्यानंतर सगळं सुखानं वातावरण चाललेलं. त्याला नोकरी लागली. त्याला नोकरी लागल्यानंतर नवऱ्याला संसारात हातभार म्हणून शिलाईचं काम चालू केलं तिने. आणि शिलाईचं काम चालू केल्याबरोबर नवरा बायकोचा संसार सुखानं चालला. आणि त्या सुखाला कोणाची नजर लागली. तो बिचारा गेला. आता 6 वाजलेले होते. 6 वाजून गेले होते. तोपर्यंत दारातून एक परणे आला बा. पूर्वीच्या काळामध्ये सनई होती, पुन्हा बँड आला, आता डीजे आला. विचित्र पद्धती येत चालल्यात पा. संस्कृतीचा नाश होत चालला. काय हरकत नाही. टेलर काम चालू होतं, बाळ्या परण्या बघायला गेला. परण्या बघता बघता विचित्र संस्कृती आलेली आहे. कोण नाचत आहे, कोणी नाचत आहे. नवरदेव नवरी नाचायच्या पद्धती आल्यात. अवघड असं नसायला पाहिजे. अजून काय काय पुढे वाढून ठेवलंय. हा बाळ्या नावाचा मुलगा पाहिला तिथं, पाहिलं समोर आणि गेला परण्याबरोबर. तोपर्यंत अंधार पडला. हेनी पाहिलं बिचारीने, किंवा मुलगा कुठे गेला, माझा बाळ्या कुठे गेला, माझा बाळ्या कुठे गेला. तेवढ्यात ती म्हणली, एक जणांनी सांगितलं की बाळ्या तुमचा त्या परण्याबरोबर गेला. ती बिचारीने कडी घातली, निघून गेली. आता ह्यो बिचारा आला बुवा तिथं. आल्यानंतर त्याला टेन्शन, कुठं गेली. आता सांगणाराने नीटनीटका सांगावं किंवा ऐकणाराने नीटनीटका ऐकावा. त्यांनी सांगितलं, कडी लावली आणि गेली. आता ह्यो गेला बा बाहेर. टेन्शन आलं. टेन्शन मध्ये बाहेर गेला आणि आईश करून आला. आईश करून आल्याबरोबर तोपर्यंत 8-8:30 वाजलेले. काय भानगडे बा, कुठंच नाही. तर त्या तिकडं लग्न समारंभ चालू होता. बाळ्याच्या हाडाला धरून रडत होता. तिची आई पळत पळत गेली. ती बाळ्या, अरे इकडं कोणीकड, काय नाही लग्नावळ, जेवणावळी चालू आहे, लग्न झालेलं आहे. पण त्या बाळाला त्या आईने घरी आणता आणता एक कंडक्टर रस्त्यात भेटला. वहिनी जय हरी. कोणाच्याच मनात काय नाही. वहिनी जय हरी. ते म्हणले जय हरी. इकडं कोणीकड, काय नाही मध्ये मी ड्युटीहून आलोय, गल्लीतलाच होता. 2 जण संघ झाले, कुणाच्याच मनात काय नाही. आता ही बाळ्या मग मध्ये आल्यानंतर हे आईश करून आलेला टाईट मध्ये पाहिलं. ती बाळ पाहिलंच नाही. आणि त्याच्या डोळ्यात देखत वाईट चिन्ह त्याच्या नजरेने पाहिलं. ते म्हणलं वहिनी येऊ का. या म्हणले.
घरात आला. घरात आल्याबरोबर ती जोडी बी आली. जोडी म्हणजे मायलेकर आले. आता ह्याला संशय आणि वैर धरला त्याच्यावर. नवरा बायकोचे भांडणं लागले. भांडणं करता 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 ती शांत बसली बिचारी. आता मला एक सांगायचंय, नवरा बायकोच्या भांडणात कोणी पडू नाही शक्यतो, पण त्या दोघांना एक सल्ला आहे बाबा, एकाने आग झाला तर एकाने पाणी व्हावं किंवा गप्प बसावं. तसं झालं. ती बिचारी शांत बसली. शांत बसल्याबरोबर जेवण वगैरे केलं, झोपी गेले. रात्रीचे 2 वाजले. 2 वाजल्याबरोबर मायलेकर झोपले होते. खिडकी उघडी होती. शांत वारा येत होता. बाळाला आणि आईला झोप लागली आणि ह्याचं टेन्शन मगाचं जागा झालं. मगाचं जागा झालं. त्याच्या शरीररूपी देशामधला एकाएकी क्रोध जागा झाला, अहंकार जागा झाला, संशय जागा झाला, वैर जागा झाला. आणि शेजारी पाटा वरवाटा होता ते घेतला. रक्तबंबाळ झाले, खलास झाले जागेवर खलास झाले. पाहिलं मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.